म्या त्याला सांगितलं होतं की तू वावरात हरभराच पेर, पण गडी गडी ऐकायला तयारच नव्हता. गडी म्हणे नाही मी गहूच पेरतो. हो का? मग मग काय त्याचं आणि त्याच्या बुडीचं थोडंसं झमकलं. बुडाही त्याच्यावर गरम झाला. बुडा बोलला. बुडा म्हणे "ऐ, काय म्हणे तू आता या मनानंच करत राहते म्हणे, काही असं तसं असं अमका ढमका डमका बोलला तो. मग त्याच्यानंतर म्हणे ठीक आहे म्हणे बा, तुम्ही म्हणता तर हरभराच पेरतो मग. हो का? मग आता हरभराच पेरला नाही. हो ना, आला आता लाईनवर. ते जाऊ द्या, मला तुम्ही सांगा तुम्ही कुठं चालले एवढं नटून थटून मस्त तयारी गियारी करून? हा, अरे आपलं पोरग येऊ राहिला ना, पुण्याला असते तिकडे येऊन राहिला ते गावाले. लय वर्ष झाले तिकडेच आहे. भेटगोट नाही काही नाही काही नाही. म्हटलं बाप या आता पोट्ट काय पोट्टाचं मन नाही लागत इकडे, गमत नाही म्हणते गावात, तर तिकडेच राहते. त्याला बोलावलं जबरदस्तीने यावेळेस. म्हटलं येस म्हटलं बाबा घरी, तू काय करतं तिकडे माय बापापासून दूर. अरे थोडसा ये 4-5 दिवस राह, जरा सगळ्याच्या भेटीगोटी होतात. हा, बरोबर नाही का बरं? हा बरोबर आहे ना. हे आले तर पाहिजेच ना. बोला, बरं झालं तुम्ही बोलावलं त्याला. आता गावातल्या गोष्टी काही थोड्याफार माहीत होतात, संपर्कात राहते माणूस. लय जड आहे हो, लय जड आहे हो, हॅलो. लय जड. काय रे, कुठे आहेस रे? हा, अबे मला तिकडे सोडून दे ना, पहिले वावरात सोडून दे. नाहीतर तू घरी रिकामाच आहेस ना दिवसभर, मला सोडून दे. मग तू काय करतो तर कर बा. काय कृष्णा, कोणाचा फोन होता? अरे पुतण्याचा होता. त्याला मी सकाळपासून सांगितलं मला तिकडे सोडून देजो सोडून देजो, पण हे पोट्ट तिकडे फिरायला गेलं कोणासरी सोबत. मग आता म्हटलं त्याला ये बा, मला सोडून दे, मग तिकडे काय करायचं तर कर. बरं बरं, पण ऐक ना, अरे मी काय म्हणतो. हा बोल ना बोल ना. अरे तू आल्यावर मग तू ले वावरात सोडून दिल्यावर ना त्याला एक गोष्ट सांगतो. त्याला मला गाडी दे म्हणा, मला मी मग पोराला घेऊन यायला जातो. मग कसं आता या ऑटो भेटून जाणार, टाईम लागते. गाडी घेतली भरकन जाते सरकन येते माणूस, है ना. बरं बरं ठीक आहे ना. मग काही विषय नाही ना बा, तू यासाठी आहे का काही विषय रे? तू आपला माणूस आहेस ना राजा. हो काका, चला पटकन सर्वाले काय मग निघतो मग, बसा लवकर. हो, जाऊ तर खरी, पण मी काय म्हणतो ऐकून घे. हे शांताराम काकाले ना तिकडून आल्यानंतर तू सोडून देजो आपल्या तिकडे मूर्तिजापूरले. हा, त्याचं पोरग येऊन राहिलं म्हणते. ठीक आहे. हो काय, पळून झालं काय? वारा काय विषय आहे का? मीच गेलो असतो. तुम्ही राहू द्या शांताराम काका, तुम्ही राहू द्या, मीच जातो घेऊन येतो. काय तुम्ही त्याला त्रास करून घेता? हो काय, जातं का तू? मग काही विषय नाही. मग तर सोनवून पिऊ राजा, चालते ना. मग मग एक काम करतो, तू जमलं तर मग तिकडे तिकडे चला जातो आणि घेऊन येजो. हा ठीक आहे ना, काय विषय आहे का? तिकडे तिकडे जातो आणि घेऊन येतो मग मी. ठीक आहे. हो काका, चला बसा लवकर तुम्ही, जाऊ आपण. हो हो ठीक आहे ठीक आहे. चला, ये लय चांगलं झालं. आता तिकडे जायचं टेन्शन नाही. डायरेक्ट घास घेऊन येते. आता मग मी घरी जातो, मस्त पहिले नाश्ता करतो. भूक लागली सहायची.